मुंडे साहेबाचा ह्याच्यात किंवा वाल्मिकराचा असं काही संबंध नाही यांचा. म्हणजे हो देतोच म्हणायचे मला. ते मी इकडं आज ह्यालाच आहे त्यालाच आहे. त्यांना शिक्षणासाठी लेकराला पैसे गेले जाणार, ती कुठल्या ह्याच्यात फसला कुठं. मुलाच्या शिक्षणासाठी एक 10 लाख रुपये द्या, मी थोडं अडचणीत आहे एक 8 दिवसासाठी. मी रणजित कासलेची माझी अंबाजोगाई आहे ती ओळख झाली. आणि नंतर मी इथं पुन्हा बीडला ती असताना पुन्हा अजून इथं भेट झाली. आणि भेट त्याच्या दरम्यान त्यांनी मला मुलाच्या शिक्षणासाठी एक 10 लाख रुपये द्या, मी थोडं अडचणीत आहे एक 8 दिवसासाठी, मी तुम्हाला देतो पैसे. पण त्याने वारंवार माझ्या पैशाची मागणी केली मला. मी नको नाही म्हणायचं. पण तरी मला त्यांनी मी देतो म्हणत मला त्यांनी दुसरा अकाउंट नंबर दिला. तर मी ती अकाउंट नंबर नाही टाकले पैसे. मी म्हटलं तुमच्याच अकाउंट टाकतो. मला तसं म्हणजे वाटलं. मग नंतर मी त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकले 10 लाख. 10 लाख टाकल्यानंतर मग मी त्यांना मागायला पैसे गेलो. तर ती मला टाळाटाळच करायची. मी दिल्लीतच आहे, मी गुजरातमध्येच आहे, बाँड्रीवरचं आहे, तपासातच आहे. तर मी म्हणलं तुम्ही शिक्षणासाठी घेतले द्या ना मला पैसे. मग मला असे वारंवार टाळ करून मी पुन्हा वरिष्ठांशी त्यांना म्हणलं मी सांगेल तुमच्या येऊन तिथं. मग ऑफिसमध्ये आलो. मग ऑफिसमध्ये त्यांना बोललो 1-2 वेळेस द्या पैसे. ते वरिष्ठालाही माहिती मी त्यांची माझी शाब्दिकची ही झालेली. आणि त्याला ह्या पैशाला आणि त्या VM चा काही संबंध नाही. मला वेगळंच वळण लावायला नाही. आता उसने पैसे VM ला घेतले किंवा त्याच्या खात्यावर कसे पैसे गेले ह्याचा काहीच संबंध नाही ना.